साखरेणाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यम्। अगारामराया राजा शिखिध्वजा कुंभकत्या बीज बोधितसे। प्रतिदिनी येणे रीतिबोध करीत एकत्र वर्तत उभयता। एकत्र आहार एकची आसन एके ठाई शयन उभयतांसी। स्नानपान आदी जितुके व्यापार करीती विहार एकत्रची। परिदिननिशी प्रश्न प्रश्नोत्तरे करीती साचार ब्रह्मचर्या। पिंडज्ञान आणि तत्वज्ञान कैसे विवेचन जैसे निरूपित। पंचकोश देहत्रय निरूपण त्रिपदे विवरण रूप सप्रतीत। सांख्याचा सिद्धांत योगाचा सिद्धांत प्रतीती वेदांत बोधक्रिया। असो ऐसे 6 मास त्या लोटले येणे रीती चाले विवाद। हंसराज स्वामी चुडाला आख्यानात पत्नी चुडाला पतिराज शिखिध्वजाला किती जीवापार प्रेम करते हे सांगतात। परमार्थातून वाट चुकलेल्या भरकटलेल्या मालकाला आत्मबोधावर जागे करण्याचा हा मार्ग प्रत्येक स्त्रीने स्वीकारला तर अनेक संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील। पती पत्नीमधील भांडण विवाद संपेल आणि प्रेम वाढत जाईल। दोघांचे जीवन सुखी होईल। योग वसिष्ठ ग्रंथातील निर्वाण प्रकरणातील 77व्या सर्गात वसिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना सांगतात, हे दशरथ नंदन राघवा, ऋषी कुमार कुंभक आपल्या दिव्य वाणीतून शिखिध्वज राजाला आत्मज्ञानाचे बीज पेरत होता। प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या युक्ती प्रमाण आणि अनुभवाने आत्मज्ञान सांगून दोघे एकत्र राहू लागले। बसणे उठणे खाणे पिणे झोपणे स्नानादी सगळे व्यवहार फिरणे वगैरे करत होते। प्रत्येक दिवशी प्रश्न उत्तरांचा संवाद साधू लागले। ब्रह्मचर्य व्रताचे पालन करू लागले। शरीराचे ज्ञान आणि तत्वज्ञान यांची चर्चा करत होते। शरीर अन्नमय कोश आहे। 5 प्राण आणि कर्मेंद्रिय हा प्राणमय कोश आहे। ज्ञानेंद्रिय आणि मनात कल्पना आली की तो मनोमय कोश आहे। ज्ञानेंद्रियासहित मन बुद्धी विवेक केला तो विज्ञानमय कोश आहे। आणि याला जाणणारे आपण ज्ञानमय आहोत। सांख्यशास्त्र आत्मा आणि अनात्माचा निवाडा केलेला आहे। योगशास्त्र पतंजली योग सूत्रकार सांगतात, अनित्य अशुद्ध दुःखरूप अनात्म शरीराला नित्य शुद्ध आत्मा आणि सुखरूप समजणे हेच जीवाच्या ठिकाणी असलेले क्लेश आहेत। जगाचा भोग घ्यायचा की त्याग करायचा का बाध करायचा अशा बोधाच्या प्रक्रिया सोडवत होते। याप्रमाणे चर्चा करत करत 6 महिन्यांचा कालावधी लोटला। एके दिनी राजा कुंभका विनंती करीतसे प्रीती नम्रपणे। अहोजी दयाळा ब्रह्माला अभिद परोक्ष विशद मज कळला। अहंकाराचे रूप अवस्थेचे रूप कळले परी अल्प उणे नोहे। जडाची ठाई सद्रूप व्यापले स्वामी कृपे आले निश्चयासी। रज्जूची ठाई सर्प नाही झाला
तेवी या जगाला रूप नाही. मनाधिक तत्वे अथवा जंगमे सच्चित्त असती नामे रूपे दोन्ही. ऐसे माझे बुद्धी सतचित दोन्ही स्वामी कृपे करुणी कळवाले. एके दिवशी राजा कुंभकाला नम्रतेने प्रेमपूर्वक विनंती करू लागला, हे दयाळू गुरुदेव, अभेद ब्रह्माचे मला परोक्ष ज्ञान झाले. आकारवान शरीराला अंतकरणात मी समजणे हा अहंकार आहे. जागृती इंद्रिय मन म्हणजे इंद्रिया सहित मन असलं की त्याला जागृती म्हणावं. इंद्रियाला सोडून एकटं मन कल्पना करू लागलं की त्याला स्वप्न म्हणावं. आणि तेच मन कल्पना करत करत थकलं आणि अज्ञानात लीन झालं, त्याला झोप म्हणावी. हे मला कळालेले आहे. सत्याची व्याप्ती जडवर्गात आहे हे आपल्या कृपेने मला कळालेले आहे. दोरीच्या ठिकाणी सर्प झालाच नाही, त्याप्रमाणे या जगाला रूप नाही, सत्यत्व नाही. मनादी तत्व पर्वतादी पदार्थ हे नाम रूप यात सच्चिताचा आधार आहे, असे माझ्या बुद्धीत आपल्या कृपेने कळाले. परी सुख दुःख वीण जो आनंद केवल निर्द्वंद्व असे कैसा. अहंकार मिथ्या ऐसा कळू आला, परी नाही नासिला अद्यापही. सात्विकल्प वृत्ती मुरोनी सकळ, सविकल्प वृत्ती मुरोनी सकळ. नबाणी केवळ निर्विकल्प. पण सुखदुःखा वाचून असलेला केवळ द्वैत रहित आनंद कसा असतो. अहंकार खोटा आहे हे कळाले, पण अजून त्याचा नाश झाला नाही. सविकल्प वृत्ती सगळी मुराली, परंतु निर्विकल्प केवळ अवस्था अजून आलेली नाही. तरी स्वामी मज आनंद कल्लोळी, लोटावे सुकाळी परमानंदी. जेथे द्वैत वार्ता नसे निपटून, अंतःकरण लीन जेथे होत. तिही अवस्थेचा जेथे नाही स्पर्श, तेची अविनाश होऊन राहावे. ऐसे प्रार्थनिया चरण वंदित, वारंवार करीत प्रदक्षिणा. गुरुदेव, मला आनंदाच्या डोहात लोटून परमानंदाचा सुखाळ करा. द्वैताचा बाध करून जिथे अंतःकरण एकरूप होते, जिथे तिन्ही अवस्थेचा स्पर्श नाही, तेच अविनाश होऊन राहावे असे मला वाटते. अशी प्रार्थना करून चरणाला वंदन केले आणि वारंवार प्रदक्षिणा केल्या. ऐसा प्रश्न राजियाचा तो ऐकुनी, बहुवरे म्हणून रस सरसावला. आगाराया तुझ शब्द ज्ञान झाले, परी नाही बाणले अनुभव झाला. व्यतिरेक कैसा नाही ठसावला, व्यापारी कळला साक्षी मात्र. उपाधी वेगळा लयाचा देखना, तो तुझ्या अनुमाना आला नाही. तरी ऐकी आता सावधान होसी, मिळू निश्चिती निर्विकल्पी. असा राजाचा प्रश्न ऐकून ठीक आहे म्हणून कुंभक म्हणाले, राजन, तुला शाब्दिक ज्ञान झालेले आहे, पण तत्वाचा अनुभव आलेला नाही. उपाधीचा नाश मात्र व्यतिरेक, व्यवहारामध्ये साक्षी भाव कळाला मात्र व्यतिरेक अन्वय याची स्पष्टता झालेली नाही. उपाधीचा नाश तिला सोडून कसा पाहावा हे तुझ्या लक्षात आले नाही. उपाधीच्या नाशाला जाणणारा अविनाश तुला कळाला नाही. आता सावध होऊन काळजीपूर्वक ऐक, तुला निश्चित रूपाने निर्विकल्पामध्ये मिळवतो. आगाशिखित भजा दृश्य सांडी परते, दृष्टीशी आतवते नी मागे. रूपावरील दृष्टी रूपाशी सांडोनी, घाली परतोनी दृष्टी माझी. श्रोत्राची जे वृत्ती शब्दाशी सांडोनी, घाली परतोनी दृष्टी माझी. त्वचेची जे वृत्ती स्पर्शाशी सोडोनी, घाली परतोनी दृष्टी माझी. रसनेची वृत्ती रसाते सांडोनी, घाली परतोनी दृष्टी माझी.
घ्राणाची वृत्ती गंधाशी सोडूनी, घाली परतोनी दृष्टी माझी. कर्मेंद्रिय वृत्ती क्रियेते सांडूनी, घाली परतोनी दृष्टी माझी. एकचिते वृत्ती इंद्रियाचे द्वारे, तिन्यावे माघारी हृदयाकाशी. कुंभक शिखित ध्वजाला सांगतात, हे राजन, दृश्य पदार्थाला सोडून दृष्टी अंतकरणात स्थिर कर. डोळ्यातील दृष्टी रूपाला सोडून अंतकरणात स्थिर कर. कानातून जी वृत्ती शब्दाला सोडून, त्वचेतील वृत्ती स्पर्शाला सोडून, जिभेतील वृत्ती रसाला सोडून, नाकातील वृत्ती गंधाला सोडून मन स्थिर कर. सर्व कर्मेंद्रियातील वृत्ती क्रियेला सोडून अंतकरणात स्थिर कर. एकच वृत्ती इंद्रियातून काढून अंतकरणात वापस न्यावी. वृत्ती माझी जे का कळाले स्फुरण, तेथे दृष्टी त्वरित घाली वेगी. संकल्पाची बुडी दृष्टी हे घालिता, रमशी अखंडित आत्मरूपी. तेने नेत्रपाती उगे स्तब्ध होती, प्राणाची हे गती सिद्ध होय. सहज कुंभक होत असे राया, दृश्य वृत्ती तया ठाई मिळती. तितुके स्फुरत उठता जाणणे, सविकल्प लक्षणे समाधीते. वृत्तीमध्ये जे स्फुरण कळत आहे, तिथे तुझी दृष्टी स्थिर कर. संकल्पाला दृष्टीत बुडविले की ती वृत्ती अखंड आत्मस्वरूपात रमेल. डोळ्याच्या पापण्या स्तब्ध होऊन प्राणाची गती स्थिर होते. सहज कुंभक होऊन दृश्य वृत्ती तिथे मिळते. इतके स्फुरण उठले की ते सविकल्प समाधीचे लक्षण आहे. तेही वृत्ती स्वरूपा काळी जी मिळे, निर्विकल्प सोहळे भोगीशी तू. वृत्तीचे माघारी मुख जेव्हा फिरे, तेव्हा आविष्कारे ब्रह्मानंद. आनंदाचे प्रतिबिंब पडे मध्यवृत्ती, तयासी म्हणती वासनानंद. जागृतीचा अंत सुषुप्ती न परती, तयासी म्हणती वासनानंद. वृत्तीची समाधी दुजी न उत्पत्ती, तयासी म्हणती वासनानंद. ऐसा वासनानंद अनुभवी अंतरी, सविकल्पाची परी जाणतेची. तीच वृत्ती ज्या वेळेला स्वरूपात मिळते, तो निर्विकल्प समाधी सोहळा तू भोगशील. वृत्तीचे मुख मागे फिरवल्यावर ब्रह्मानंदाचा आविष्कार म्हणजे प्रगट होईल. आनंदाच्या प्रतिबिंबात वृत्ती पडते, त्याला वासनानंद म्हणतात. जागृती संपली पण झोप गेली नाही, त्याला वासनानंद म्हणतात. वृत्तीला समाधी आहे म्हणजे दुसरी वृत्ती अजून उठली नाही, तिला वासनानंद म्हणतात. अशा वासनानंदाचा अनुभव अंतकरणात घेत राहा, ती सविकल्प समाधी आहे. सुषुप्तीच्या ठाई वृत्ती समूळ हरे, ब्रह्मानंद वारे बोलिजे त्या. तेची निर्विकल्प समाधी बोलिजे, सुख एक सहजे वृत्ती विना. ऐसा हा अभ्यास होता वारंवार, सविकल्प द्वारे निर्विकल्प. झोपेच्या ठिकाणी वृत्ती उरत नाही, त्याला ब्रह्मानंदाचे वारे म्हणतात. त्याच वृत्तीरहित आनंदाला निर्विकल्प समाधी म्हणतात. समाधीमध्ये सविकल्पातून निर्विकल्पाचा अभ्यास नेहमी नेहमी सतत करावा. कारण झोपेमध्ये मन वृत्ती ही अज्ञानात सहज लीन होत असते आणि समाधीमध्ये वृत्ती आत्म्यात लीन होत असते. आणिक तेथील सांगतो पर्याय, तोही यथा न्याय अवधारिजे. जे जे ते ठाई शुद्ध आठविती, शब्द आठविती, वैखरी निश्चित ओळखावी. अजून एक तेथील पर्याय तुला सांगतो राजन, तो लक्षात घे. जिथे जिथे त्या ठिकाणी शब्दाची आठवण होते, ती निश्चित रूपाने वैखरी ओळखावी. तया शब्दाचे जे वारंवार स्मरण,
ती होय लक्षण मध्यमेची. तिथं शब्दाचं वारंवार स्मरण होत असतं, आठवण होत असते. ती मध्यमा वाणी आहे. चिंतना वाचुनी जो का स्फुरे भास, पश्यंती तयेस बोलिजेती. चिंतना वाचून जो शब्दांचा भास उद्भवतो त्या वाणीला पश्यंती म्हणावं. उगी आठवण निर्विकल्प होय, परावाच्या ती म्हणिजेती. जिथे निर्विकल्प असताना उगीच आठवण होत असते त्याला परावाच्या म्हणावं. पराही पश्यंती मध्यमादि तिन्ही, वैखरीचे ठाई अन्वयासे. वैखरीमध्ये परा, पश्यंती, मध्यमा यांचा अन्वय आहे. परा पश्यंतीचा मध्यमी अन्वय वैखरी न होय तया ठाई. परंतु परा, पश्यंती, मध्यमा याच्यामध्ये वैखरी वाणीचा अन्वय नसतो. मध्यमा वैखरी नाही पश्यंतीत. पश्यंतीमध्ये मध्यमा आणि वैखरी वाणी नाही. पराने वर्तन अन्य रूपे. परा ही अन्य रूपानं वर्तन करत असते. परेची ठाई अभाव तिहीचा. परावाणीच्या ठिकाणी पश्यंती, मध्यमा आणि वैखरी नसते. अन्वय व्यतिरेकाचा प्रकार हा जो प्रकार आहे तो अन्वय आणि व्यतिरेकातला आहे. जसं एकाच दोऱ्यामध्ये अनेक मणी ओवलेले असतात, पण सर्व मण्यामध्ये दोरा एक रूपानं असतो, परंतु दोऱ्यामध्ये मणी नसतो, मण्यामध्ये दोरा असतो. तसं संपूर्ण विश्व हे ओवलेलं आहे. मनाची गुंफी गुंफिलेला सेला, बाप रुक्मा देवीवरू विठ्ठलू अर्पिला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिताची बहरू कळियास याला. ज्ञानोबराय सांगतात की या जागृतीचा एक मणी आहे, स्वप्नाचा एक मणी आहे, झोपेचा एक मणी आहे, बालपणाचा एक मणी आहे, तारुण्याचा एक मणी आहे, वार्धक्याचा एक मणी, फुटका मणी आहे. उत्पत्ती, स्थिती, प्रलय हे मणी आहेत. आणि या सर्व मण्यामध्ये चैतन्य म्हणजे आपण एक रूपानं ओढलेलो आहोत, कारण हे मणी अध्यस्त आहेत आणि त्याचं अधिष्ठान रूप परमात्मा आपण आहोत. अशी अन्वय आणि व्यतिरेकाची जी युक्ती आहे ती कुंभकाने राजा शिखिध्वजाला पूर्ण विस्ताराने सांगितली. जो जो दृश्य भास इंद्रियाच्या ध्यासी, ते जागृती असे ओळखिती. जो जो इंद्रियाद्वारे दृश्य पदार्थांचा ध्यास लागलेला असतो तो जागृती असं ओळखल्या जातो. आकाराचा उठे काहीसा अभिमान, विश्व अभिमान तया आले. आकाराचा जिथं कुठं थोडासा अभिमान जागा होतो त्याला विश्वाभिमान असं म्हणण्यात आलेलं आहे. चंचळपणाचा होत असे भास, स्वप्नावस्थेस ओळखावे. जिथं चंचलपणाचा भास होतो, एकटंच मन कल्पना करत असतं, ते कल्पनेचा विस्तार, वासनेची सृष्टी याला स्वप्नावस्था म्हणतात. तया चंचळाचा अभिमान वाही, तेची रूप पाहे तेजसाची. म्हणजे स्वप्न अवस्थेचा जो अभिमानी आहे त्याला तेजस असं नाव आलेलं आहे. जागृतीच्या अभिमानाला विश्व अशी संज्ञा आलेली आहे. चंचळा अभावी शून्य दशा होय, ते शिशुक्ती लय ओळखीजे. म्हणजे जिथं चंचलता सुद्धा नसते, शून्य दशा म्हणजे न कळणं असतं त्याला अज्ञान, तिथं अज्ञान असतं, ती झोप अवस्था आहे. या निनिवेचा अभिमान वाहसी, या निनिवेला जाणणारा म्हणजे अज्ञानाला जाणणारा प्राज्ञ हे तयासी नाम आले. म्हणून झोपीचा अभिमानी प्राज्ञ आहे. निनिव जे झाली जाणता अवलोकी, स्मरे एकाएकी चंचळ होता. आणि ती निनिव जाणता चंचलपणा स्मरणामध्ये येत असतो.
जाणिले नसता आठवण घडे, आणि जाणत नसताना सुद्धा जी आठवण होत असते, या हेतू घडे ज्ञान चित्ते. तया जाणीवीसी तुर्या बोलिजेत, आणि या जाणत्याला जाणलं नसताना सुद्धा आठवण होत असते, जाणणं नसताना आठवण होत असते. या हेतू उघडे ज्ञान तेची, हे उघड ज्ञान आहे. कारण आपल्याला आपली आठवण करायची आवश्यकता नाही, कारण आपण आपल्याला विसरत नसतो. म्हणून आठव गेला भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. अशा पद्धतीनं आपण आठवण आणि जाणीव याच्या पलीकडं आहोत. तया जाणीवेसी तुर्या बोलिजेत, अहम स्फूर्ती होत प्रत्यगात्मा. त्या जाणीवेला तुर्य अवस्था म्हटलेला आहे, जिथं मी 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 असं स्फुरण प्रत्येकाच्या अंतःकरणात होत असतं. तोही अभिमान स्वरूपीच थारे, निर्विकार उरे तो उत्तम. तोही अभिमान स्वरूपाचा गळून पडला, आणि जो निर्विकार उरलेला आहे तो आत्मा आहेस. चंचल अज्ञान तिसरे ते ज्ञान. चंचल हे अज्ञान आहे, आणि तिसरं ज्ञान आहे जागृतीशी भान अन्वय रूपी. जागृतीमध्ये जो भान होत असतं, जे ज्ञान होत असतं, ते अन्वय रूपाने होत असतं. चंचळीचे ठाई जागृती लोपली. स्वप्नाच्या ठिकाणी जागृती नसते. ज्ञानाज्ञान झाली व्याप्ती असे. ज्ञान आणि अज्ञानामध्ये सुद्धा आपली व्याप्ती आहे, म्हणजे मी जाणणारा तिथे सुद्धा आहे. चंचल जागृती न दिसती सुषुप्ती. स्वप्न आणि जागृती यांचा झोपेमध्ये व्यतिरेक आहे. परी असे व्याप्ती ज्ञानाची ते, पण ज्ञान मात्र जागृती स्वप्न सुषुप्ती या तिन्हीमध्ये एकच आहे, आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. जागृती चंचळ अज्ञान तिहीचा, व्यतिरेका साचा ज्ञाना माझी. जागृती स्वप्न सुषुप्ती या तिघांचा ज्ञानामध्ये व्यतिरेक आहे. निखळ तुझ्या ठाई ज्ञान स्फूर्ती आटे, द्वैताद्वैत तुटे तोची तुगा. तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी निखळ ज्ञान आहे, केवळ ज्ञान आहे, आणि तो सुद्धा ज्ञान आटून जातं. म्हणजे ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. द्वैत आणि अद्वैताची ताटा तुटून जातं. म्हणजे द्वैत मिथ्या ठरल्यामुळं अद्वैत सुद्धा जे आहे त्याला आहे काय म्हणायचं, आणि जे नाही त्याला काय नाही म्हणायचं. नाही तेची काय नेणो असे. म्हणून जे नाही ते दिसत नाही असं काय म्हणायचं, कारण ते नाहीच. आणि जे आहे त्याला आहे काय म्हणायचं, कारण ते आहेच. म्हणजे द्वैत आणि अद्वैत इथं तुटून जाते. ही भाषा संपते, पण अनुभव मात्र, अस्तित्व मात्र असतं. अशी जी अवस्था आहे, असे जे स्वरूप आहे, ते तुझं स्वरूप आहे. तिही अवस्थेशी असती भाती प्रिय, हाची गा अन्वय ओळखावा. या जागृती स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये अस्ति भाती प्रिय रूपानं जे तुझं स्वरूप आहे त्यालाच अन्वय म्हटलेला आहे. अस्ति म्हणजे आहे, भाती म्हणजे ज्ञान, आणि प्रिय म्हणजे आनंद. म्हणजे सच्चिदानंद रूपानं तू जागृत स्वप्न सुषुप्तीमध्ये अन्वय रूपानं, एक रूपानं भरलेला आहे. केवळ निजरूपी अवस्था अभिमान आटती संपूर्ण व्यतिरेका. केवळ निज स्वरूपात म्हणजे आपल्या स्वरूपामध्ये, आत्मस्वरूपामध्ये अवस्थेचा अभिमान नाही, म्हणून तिथं सगळे अतिरेक व्यतिरेक आटून जातात. ऐसा हा अन्वय आणि व्यतिरेक हा पाहासी कौतुक आत जरी. असा हा अन्वय आणि व्यतिरेकाचा जो अनुभव आहे तो अंतःकरणामध्ये ज्या वेळेस पाहशील, तरी या अभ्यासाला विकल्प म्हणावे. येणेची पावावे निर्विकल्प. या अभ्यासाला विकल्प म्हणतात, आणि या अभ्यासानंच तो निर्विकल्प स्थितीला जाऊन पोहोचशील, प्राप्त करून घेशील.
अभ्यास करिता विघ्न होत असती, त्यागी तया प्रती जाणूनिया. अभ्यास करत असताना विघ्न येत असतात, अडथळे येत असतात, परंतु त्या अडथळ्यांचा सुद्धा तू त्याग करून या अन्वया व्यतिरिक्त युक्तीप्रमाण सिद्धांताला जाणून घे. वारंवार स्फूर्ती दृश्याकडे धावे, ते रूप जाणावे विक्षेपाचे. वारंवार तुझी जी चेतना आहे ती दृश्य वस्तूला जाणण्यासाठी धाव घेशी, पण ते रूप विक्षेपाचं जाणावं, हा विक्षेप आहे. तया दृश्या लागी मिथ्यात्वे विदारी, पाहे निर्विकारी अस्तित्वादी. त्या दृश्याला तू मिथ्या आहे असं विदारून टाक, म्हणजे त्याला चिरून टाक, छेदून टाक. पाहे निर्विकारी अस्तित्वादी, तुझं अस्तित्व निर्विकार आहे, तू आत्मस्वरूप आहे असं तू पहा. विक्षेपाचे रूप निशेष निमता, त्यापुढे तत्वता लय होय. विक्षेप नष्ट झाल्यानंतर पुढं तात्विक दृष्टीनं लय होत असतो, म्हणजे नाश होत असतो. झोपची व्यापावी शून्य दशा व्हावी, लयाची जाणावी स्वरूप स्थिती. मग तुला या साधनेमध्ये कदाचित झोपही लागू शकते. शून्य दशा होत असते, म्हणजे कुठलाच विकार उत्पन्न होत नाही, विचार उत्पन्न होत नाही. लयाची जाणावी स्वरूप स्थिती, तिथं ह्या विकारांचा नाश होतो, ती स्वरूप स्थिती आहे. निजरूपाची गोडी अत्यंत घेईजे, तेनेची नाशिजे तया लागी. आणि तू आत्मस्वरूपाची गोडी लक्षात घेऊन या लय स्थितीचा सुद्धा नाश कर. मिथ्या विदारुनी अभिन्नची व्हावे, तैसी म्हणावे सुलीनता. सुलीनता कशाला म्हणावं, की मिथ्या पदार्थाचा नाश करून, त्याला बाधित करून अभिन्न व्हावं त्याच्याशी. तया पुढे विघ्न असे कशायाचे, दिसावे ते साचे हिरवे पिवळे. याच्या पुढे एक विघ्न आहे, ते म्हणजे कशाय, म्हणजे दुःख होत असतं. किंवा साधनेमध्ये साधकाला वेगवेगळे रंग प्रतीत होतात, हिरवा, पिवळा. तेही विवेकाने वमनप्राय सांडी, ते सुद्धा तू विवेकाने ओकून टाक. त्यापुढे परवडी रसास्वादू, त्याच्या पुढे रसास्वाद येत असतो, म्हणजे अमृताचा अनुभव येत असतो. वावगा वृत्तीसी ब्रह्मानंद दाटे, होनी ओहटे तोही मिथ्या. म्हणून वावगाच वृत्तीमध्ये ब्रह्मानंद होत असतो, त्याला आनंद होत असतो स्वरूपाचा. तो सुद्धा तू खोटा आहे असं ठरवून पुढे चल. हाची बापा असे समाधी सोहळा, घेयाव लीळा अभ्यासाने. हाच खरा समाधीचा सोहळा आहे आणि हा तू सहज ग्रहण कर. परंतु याला अभ्यास लागत असतो, अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान. तो अभ्यास करत असताना हा समाधीचा सोहळा तो अनुभव घे. सांगितल्या रीती अभ्यास रायाणी, करोनी पुसणे गोष्टी एक. सांगितल्याप्रमाणे राजन अभ्यास करू लागले आणि अभ्यास करत करत त्यांनी एक गोष्ट विचारली. अहो महाराजा, सविकल्पा माझी, येतसे सहजी स्वानुभव. ज्यावेळेस सविकल्पाचा मी अभ्यास करत असतो त्यावेळेस गुरुदेव सहजचा स्वतःचा अनुभव लक्षात येतो. परी निर्विकल्प न स्थिरे अंतरी, उफाळते वरी सविकल्प. पण अंतःकरणामध्ये निर्विकल्प स्थिती उत्पन्न होत नाही, निर्विकल्प स्थिती येत नाही. कारण हे विकल्प उठत असतात उफाळून. जसं भोपळा जितक्या दाबानं पाण्यामध्ये दाबावा तितक्याच वेगानं तो वर उफाळून येतो, तसे विचार जितके दाबावे तितकेच विचार उफाळून वर येतात. तरी याशी मज उपाय सांगावा, जेणे स्वात्म ठेवा अखंडित. तरी याला काही उपाय सांगावा गुरुदेव,
ज्याच्यामुळं मला आत्मस्वरूपाचा ठेवा अखंड भोग घेण्यासाठी भेटेल. ऐसे ऐकताची कुंभक बोलत, वृत्ती सवे येत राया कैसा. असं ऐकून कुंभक विचार करू लागले की राजन वृत्तीसोबत वृत्तीला घेऊन कसे उठायला लागले. पाणीयाचा तळ धरिजेत जीवी, वृत्ती सवे तेवी येऊ नको. जसं पाण्याचा तळ धरायला गेलं तर तो तळच धरावा लागतो, तसं तू वृत्तीला घेऊन उठणं. त्याला उदाहरण देत असतात की जसं शेण जमिनीवर पडत असतं तर ते शेण काही ना काहीतरी फुफटा घेऊन उठत असतं. पण इथं जे शेण पडणार आहे त्यानं आता फुफटा घेऊन उठू नये, कारण ही समाधी आहे. ऐसे ऐकून या राजा शिखित ध्वज, घेतसे सहज समाधी तो. असं ऐकून राजा शिखित ध्वज सहज समाधी घेऊ लागला. साधो सहज समाधी भली. कबीरदास सांगतात की ही सहज समाधी प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. चारी अवस्थेशी चारीही वाचेशी, चारीही विघ्नांशी सांडियेले. वृत्तीशी सांडुनी शून्य ओलांडुनी, पावला निर्वाणी स्वस्वरूपशी. अशा पद्धतीने राजा शिखिध्वज वृत्तीला सांडून शून्याला ओलांडून निर्वाण स्वस्वरूपाशी एकरूप झाला. जे ठाई वेद मौनाते पावत, ज्या ठिकाणी वेदानं मौन धरलेला आहे, वेद जाणू गेला पुढे मौनावला. ते गुहे तुझला प्राप्त कैसे, ते ठाई होत लीन राजा. त्या ठिकाणी राजा लीन झाला. आगाराम राया ऐके सावधान, निर्विकल्पे लीन राजा झाला. वसिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना सांगतात, हे दशरथ नंदना रामा, अशा पद्धतीने शिखिध्वज राजा निर्विकल्प समाधीला प्राप्त झाला. स्फूर्तीची या बुडी आत्मतत्व